तर आपण ही थेट दृश्य पाहतोय. राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. तर ही मातोश्रीची दृश्य आपण पाहतोय झी24 तासवर. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ते मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. तर शिवसेना युबीटीचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक ठिकाणी बॅनर्स लागलेले आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. गेल्या वर्षी सुद्धा उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पोहोचलेले होते आणि आता यावर्षी सुद्धा उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कृष्णात, उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत कोण कोण आहेत? संपूर्ण परिवार आहे का? सध्या तरी राज ठाकरे हे एका गाडीमध्ये दिसत आहेत. त्यांच्यासोबत आतमध्ये गाडीमध्ये दुसरे कोणी दिसलं नसलं तरी राज ठाकरे यांची पत्नी सोबत असल्याची माहिती सध्या मिळते आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर काही व्यक्तिगत मित्र आहेत उद्धव ठाकरे यांचे, त्यानंतर घरातील जे नातेवाईक आहेत यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर काही पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत. आपल्याला माहिती आहे यंदा त्यांनी वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता, कारण दिल्लीत जो विद्यार्थ्यांवर जो लाठीमार झाला होता त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला गेला होता की मी वाढदिवस साजरा करणार नाहीये. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदा कुठेही स्टेज घालण्यात येतं किंवा सर्व शिवसैनिक त्यांना प्रत्यक्ष व्यक्तिगतरित्या शुभेच्छा देण्यासाठी येतात. तशा प्रकारे यंदा मात्र त्याला अपवाद ठरलेला आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अगदी घरगुती स्वरूपामध्ये आणि व्यक्तिगत मित्र आणि पदाधिकारी आणि आमदार लोकप्रतिनिधी यांच्या गाठीभेटी घेतच केवळ हा वाढदिवस साजरा करत आहेत. कारण दरवर्षीप्रमाणे कुठलीही मोठी गर्दी जी आहे ती मातोश्रीवर नसलेली पाहायला मिळते. कारण दरवेळी मातोश्रीवर वाढदिवसाला प्रचंड गर्दी शिवसैनिकांची असते, पदाधिकाऱ्यांची असते, परंतु यंदा मात्र तशी गर्दी यावेळी नाही आहे. अगदी. तर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत अशी माहिती मिळते. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. कृष्णात, गेल्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीने राज ठाकरे तिथे पोहोचलेले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि या वर्षी सुद्धा आपल्याला तसंच चित्र तसंच दृश्य पाहायला मिळते. सातत्याने या दोन्ही बंधूंमधलं जे नातं आहे ते अधिकाधिक दृढ झालेलं आहे. काल सुद्धा विजयोत्सव आपण पाहिला आणि या विजयोत्सवामध्ये सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले होते. राजकीय दृष्ट्या दोघे एकत्र आल्यानंतर या गाठीभेटी वाढलेल्या असलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. कारण मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये हे दोघे बंधू पहिल्यांदाच एकत्र आले होते आणि त्यानंतर देखील अशा प्रकारच्या गाठीभेटी घरगुती समारंभ सण समारंभाच्या निमित्तानं देखील दोन्ही कुटुंब एकत्र नेहमी येत आले असलेली पाहायला मिळाली. अगदी गणेश उत्सवामध्ये देखील अशा प्रकारचं वातावरण होतं. त्याचबरोबर कालच्या आंदोलनाच्या दरम्यान देखील ही दोन्ही कुटुंब एकत्र आली होती आणि बराच काळ उद्धव ठाकरे हे देखील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी थांबले होते. अगदी सभा झाल्यानंतर जवळपास 2-2.5 तास त्या शिवतीर्थ या निवासस्थानी थांबले होते आणि त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी लगेच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे भेटीसाठी येत आहेत आणि नक्कीच ज्या प्रकारे काँग्रेस जनता पार्टीनं जे आंदोलन उभा केलं होतं त्याला पहिल्यांदा पाठिंबा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे देखील मैदानात उतरले होते. दोन्ही पक्षांनी या संपूर्ण विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याचं काम मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात केलं गेलं होतं आणि त्यानंतर काल परवा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर कालचा जो विजय उत्सव सोहळा झाला त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी उपस्थित लावत भाषण केलं होतं आणि त्यानंतर आज दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत आहेत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि इतर नातेवाईक देखील सोबत आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा हे देखील यावेळी मातोश्रीवर उपस्थित आहेत.
धन्यवाद कृष्णा दिलेल्या या माहितीसाठी. तर उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं अनेक ठिकाणी बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळते आणि आता राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. तर दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर लाठी हल्ला झाला होता आणि त्यामुळे आपण यावेळी आपला वाढदिवस साध्या पद्धतीनं घरगुती पद्धतीनं साजरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळे कुणीही गर्दी करू नये असंही त्यांनी म्हटलेलं होतं. त्यानुसार आपल्याला यावेळेला गर्दी दिसत नाहीये आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काल आपण विजयोत्सव झालेला सुद्धा पाहिला. यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला एकत्रित दिसलेले होते आणि आज उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. गेल्या वर्षी सुद्धा राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले होते, त्यावेळेला मोठी गर्दी होती आणि यावेळी सुद्धा आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी ते मातोश्रीवर पोहोचलेत. राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. तर अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमानिमित्तानं हे दोन्ही बंधू एकमेकांच्या घरी जात असतानाची दृश्य आपण अनेकदा वाहिन्यांवर पाहिलेली आहे, झी 24 तासवर पाहिलेली आहेत. आता हे पहिलं दृश्य आपण पाहतोय 27 जुलै 2025चं हे दृश्य आहे. त्यावेळेला मोठी गर्दी होती आणि त्यावेळेला राज ठाकरे पोहोचलेले होते. मोठा बुके त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला होता आणि शुभेच्छा दिलेल्या होत्या. संजय राऊत सुद्धा सोबत होते आणि आता यावर्षी सुद्धा राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर गेलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी भेट घेतलेली आहे.